शिर्डीत मांगूर माशांची मेगा जप्ती, 29 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, 4 आरोपी अटकेत. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस अंमलदार राहुल द्वारके, शाहिद शेख, फुरकान शेख, राहुल डोके, सुनील मालणकर, प्रशांत राठोड, सतीश भवर तसेच चालक उमाकांत गावडे आणि उत्तरेश्वर मोराळे यांचा समावेश होता. दिनांक 3 मार्च 2026 रोजी हे पथक शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना त्यांना गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. ट्रक क्रमांक WB25M5023 या वाहनात केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले मांगूर मासे भरून नगर मनमाड हायवेवरील निमगाव बायपास रोड चौकातून जाणार असल्याची ही माहिती होती. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि आरोपींना ताब्यात घेतले. पथकाने तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे आणि त्यांच्यासोबतच्या पोलीस अंमलदारांना पाचारण केले. निमगाव बायपास रोडवर सापळा रचून ट्रक क्रमांक WB25M5023 हा ताब्यात घेण्यात आला. ट्रकची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित मांगूर मासे आढळले. यावेळी ट्रकमध्ये असलेले 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची नावे अशी आहेत: स्वपन नियमले, वय -36 वर्षे, राहणार बामनगज, थाना दत्तपुकुर, जिल्हा बाराशाद, पश्चिम बंगाल; मकबूल रऊफ सरदार, वय -31 वर्षे, राहणार मसलंदापूर, निमतला तालुका गोवडमा, जिल्हा नॉर्थ 24 परगणा, पश्चिम बंगाल; कुतुब अयूब मंडल, वय -35 वर्षे, राहणार मंदिया, थाना बदुडिया, जिल्हा नॉर्थ 24 परगणा, पश्चिम बंगाल; मृत्युंजय मुकुल विश्वास, वय -27 वर्षे, राहणार हाबरा, थाना हाबरा, जिल्हा नॉर्थ 24 परगणा, पश्चिम बंगाल. या आरोपींनी हे मासे मिराज, पूर्ण नाव माहीत नाही, याने पश्चिम बंगाल येथून भरून दिल्याचे आणि ते खोपोली, मुंबई येथे भाई, पूर्ण नाव माहीत नाही, नावाच्या व्यक्तीकडे घेऊन जात असल्याचे सांगितले. पथकाने जप्त केलेला ट्रक शिर्डी पोलीस ठाण्यात आणला. मत्स्य विकास अधिकारी सौ प्रतीक्षा सुधाकर पाटेकर यांच्याशी संपर्क साधून ट्रकमधील माशांची खात्री करण्यात आली. सौ पाटेकर यांनी माशांची तपासणी करून ते प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचा अभिप्राय दिला. या कारवाईत 4 लाख रुपये किमतीचे 4000 किलो प्रतिबंधित मांगूर मासे आणि 25 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कायद्यानुसार हे प्रतिबंधित मासे नष्ट करण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध मत्स्य विकास अधिकारी सौ प्रतीक्षा सुधाकर पाटेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 160/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223, 275, 3, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलीस पुढील तपास करत आहेत. ही संपूर्ण कारवाई अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि शिर्डी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली. या मोठ्या कारवाईमुळे अवैध मांगूर माशांच्या तस्करीला आळा बसण्यास निश्चितच मदत होईल. अहिल्यानगर पोलिसांचे हे एक कौतुकास्पद पाऊल आहे. राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज चॅनल.